नमस्कार, राम राम, जय खानदेश मंडळी. कसा शेतच तुम्ही चांगलाच होतीन अशी अपेक्षा करस. आज मी तुमच्यासाठी एक नवीन परत ब्लॉग लेसन येईल शे. टायटल देखील तर तुम्हाला समजीच गए. हायाटे साधं तोरणी दायनं वरण बनवाय राहीनं ते काही आमसूल टाकीसन पण बनवतोस. गोड आंबट वरण तसलं काय प्रकारनं नाही शे. आई साधं तोरणी दायनं वरण शे. गंगा फळनी भाजी चिरायला जायला शे. इले आपण थोड्या टाईपतून बनवसूत. पहिले भात वगैरे टाकीलूत. ते भात टाकानी तयारी चालू आहे. आता गंगा फळनी भाजीने तयारीवर आहे. थोडंसं तेल टाकीसन जिरं लसूण चटणी असं खलबत्तामा कुटीसन तेल मग टाकी देवानं. मग त्यानंतर थोडंसं धना पावडर मसाला हळद नमक असं टाकीसन मिक्स करी लावणं आणि गंगा फळनी चिरेल भाजी त्यामध्ये टाकी देवानी. काही बाया भाजीमा मॅगी मसाला पनीर मसाला चिकन मसाला मटन मसाला असा मसाला ॲड करतीस. पण आई भाजी साधी आणि सिंपल जरी करीना तरी मस्त लागस. भाजी थोडीशी शिजी का मग मग थोडंसं ना कोही ॲड करी द्यावा ना. मग इतकी मस्त लागस नाही भाजी. इना मग पाणी टाकणी बी गरज पडस नाही. बिन पाणीनीच मस्त शिजी जास आहे. थोडंसं झाकण झाकी देवानं वापमा मस्त नरम चटक शिजी जास. थोडंसं बाहेर ऊन देखाले तिथलं कडक ऊन पडेल होतं. बापरे सांगूच नका तुम्ही. बाहेसनी ना भाद्रपद काढेल शे. अजून आवराले गोदड्या धुई राहणार भांडा धुई राहणार आमले पण काढा ना शे बाधा. पण जीव निभे राहणार अजून. आता गणपती बाप्पांसाठी गोड पदार्थ बनवण्याची तयारी चालू शे. म्हणजे शिरा बनवण्याची तयारी चालू शे. मला कमेंटमध्ये सांगतात बरं कोणले शिरा बनवता येस नाही. मला सुद्धा शिरा बनवता येस नाही. मी अजूनपर्यंत बनायला पण नाही शे. जगमा नाही तर पूर्ण ब्रह्मांडमा प्रत्येक गोष्ट आई देवनीच बनाडेल शे. आई विश्व आई जग त्यांनीच निर्माण करेल शे. त्या देवनी कृपातूनच मनुष्य आणि सगळा जीव या जगमा जन्माले येईल शेतस. म्हणीसन चांगला मन भावतून देवनी वस्तू आपण देवलेच अर्पण करायला पाहिजे. म्हणजेच स्वयंपाक करा का पहिला ताट आपण देवसले दगडा ना मग आपण जेवण करा ना. शिरामा थोडंसं काजू बदामनं पेस्ट वेलदोड आणि पूड असं टाकी देवानी आणि मस्त मिक्स करी लावानं आणि मग नंतर त्यांना मग लागत गे का तसं पाणी टाकत जावानं. तेवढा मग आईले खालतून आवाजेस बालेश्वर भांडा विकणारा येईल शे. तुमले पण काही लेणं शे का. मग आईन त्या जातीस काय दगतीस ताटल्या वगैरे लेणार राहतीस गिरम्या वगैरे. थोडंसं कमी पड जातं अजून बाले मी फेकी देस वरतून. इथलं डोकं काही रे ना म्हणावालं काय सांगू मी तुमले. जर तुमले काही माहिती होई डोकाले लावण्यासाठी शॅम्पू काय तेल बिल तर मला कमेंटमा नक्की सांगजात. या ताटल्या लेण्यात बालेश्वर. आता सगळं स्वयंपाक होई जायचे फक्त पापड्या बाकी होत्यात. पापड्यासनी कणिक जेवढी निंबर भिंजी ना तेवढं चांगल्या पापड्या आहेत. ते चांगल्या फुलतीस नरम पण लागतीस. म्हणून चांगली निंबरच कणिक भिजाणी पापड्यासनी. आता गणपती बाप्पाले नैवेद्य दाखवण्याकरता ताट तयार होई जायला शेतस. तुम्ही विचार करतच होतीन की 2 ताट कसं काय नैवेद्य ना. तर तुम्ही मला मागणं व्हिडिओ देखा होईन. आमना गावना गणपती बाप्पांना भंडारा आमना अंगणमच गणपती बाप्पा बसाडेल शे. म्हणून या दोन्ही ताट आमना घरना गणपती बाप्पासाठी आणि अंगणमा बसाडेले त्या गणपतींसाठी तयार करेल शेतस.
जर मला खानदेशी ब्लॉग तुम्हाला आवडत होतील तर तुम्ही मला लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे येणारा मला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसतील.